नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे। ज्ञानाचा दीप हातात धरून चालली ती न घाबरून, मुलींसाठी उघडले द्वार, सावित्रीबाईंचा जय जयकार, सावित्रीबाईंचा जय जयकार। माझ्या आदरणीय शिक्षकांनो व प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा दिवस खास आहे कारण आपण ज्ञानाची आई सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलणार आहोत। सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि समाजाला पटवून दिले। त्या म्हणायच्या, शिक्षणाशिवाय जीवन अंधारमय आहे। त्या काळात मुली घराबाहेर पडू शकत नव्हत्या, पण सावित्रीबाईंनी मुलींना शाळेत आणले। त्यांनी मुलींना वाचन, लेखन आणि चांगले संस्कार दिले। त्या मुलींशी प्रेमाने बोलायच्या, त्यांचे मनोबल वाढवायच्या। सावित्रीबाई खूप दयाळू होत्या। त्यांनी गरिबांसाठी, आजारी लोकांसाठी आणि अनाथ मुलांसाठी मदत केली। त्यांचे आयुष्य म्हणजे सेवा आणि त्यागाचे सुंदर उदाहरण आहे। आपण आज अभ्यास करतो, शिक्षकांचे ऐकतो, पुस्तके वाचतो, हे सगळे सावित्रीबाईंच्या संघर्षामुळे शक्य झाले आहे। त्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे। मित्रांनो, आपण रोज शाळेत येऊया, मन लावून शिकूया आणि चांगले माणूस बनूया। हीच सावित्रीबाईंना खरी आदरांजली ठरेल। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।